ते सांगतात करणं तसं मी केलेलं आहे, त्यामुळं त्याच्यात शंका नाही. पण आमच्या ओबीसीतून मागणी ते मिळावं ही आमची प्रामाणिक आहे. त्यासाठी हा संघर्ष सुरू राहणार. आणखी एक स्टेटमेंट आलेलं आहे, कोणाला कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे. जालन्यात 200 बेकायदा पिस्तूल खरेदीचा भुजबळांनी माहिती दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पिस्तूलवाले आजूबाजूला असताना सुसंस्कृतपणा कसा येईल. लईच कामातून जायचा अंदाज दिसतो तेव्हा माणूस तो. मला तर धाकच पडला हवा त्याचा. सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकावं बरं भुजबळ साहेब? सुधरा. आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा, बसायचा शॉक राव तुम्हाला. शेवटी या राज्यातला एक अभ्यासू माणूस व्हावा. मला लय टेन्शन आहे बाबा तुम्हाला झटका बसला नाही बाबा. आम्हाला असं पागल होऊन द्यायचं इतका चांगला माणूस लय ते मला लयच बेकार वाटायला लागलं आता. काय बरळण माणूस बाबा. काय झाला असेल बरं तुम्हाला सांगा तरी. महाजन साहेबाला 3दा सांगितलं जाऊन द्या फाटकून, तर ते नाही ना. त्यांना वाटतं का कोणी येडे व्हावत म्हणून. काय बोलतो एवढा मोठा माणूस. चांगले विचार आहेत तुमचे. आणि तुम्ही मला संस्कृती शिकावं. संस्कृती तुमच्या ह्या अनुभवावरूनच लक्षात आली. तुमची संस्कृती काय कोयत्याच्या कुऱ्हाडीच्या काठ्याच्या पायात वाढण्याच्या भाषा करणारे तुम्ही काय संस्कार शिकवणारे तर राज्याला. ना आमची संस्कृती कशाला काढीता. तुमचं तुम्ही बघा ना धोरण. आमचं आम्ही बघतो काय आहे ती. आम्ही आहेत लढणार. आम्ही गोरगरीब धनगर बांधवांसाठी, गोरगरीब मुस्लिम बांधवांसाठी, बंजारा बांधव लढणार आम्ही. तुम्ही काय संस्कृती शिकवता? काय संस्कृती आहे तुम्हाला? गप्पा ठोकायला लोक बसते तिथं. काय संस्कृती? धनगर बांधवाच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा. केली का? गोरगरिबांना वापर करून उगाच आमच्यात भांडणं लावायला लागलात गोरगरीब मराठ्यात आणि ओबीसी बांधवात. आमचं प्रेम तुटूच शकत नाही. किती प्रयत्न कर 100% मी म्हणत होतो कागदच खाणार आहे आता. भाज्या फिरायचे लोकांनी खाऊन फेकले. जाऊन दे बरं, त्याचा प्रश्नच नाही विचारायचा. मला महत्वच नाही द्यायचं त्याला. बरं, तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की आता मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही. तुम्ही पहिल्या ज्यावेळेस उपोषण केलेलं होतं त्यावेळेस तुम्ही सरकारला 4 दिवस द्यायला तयार नव्हते. तुम्ही 1 महिना दिला. तो महिना संपल्यानंतर पुन्हा तुम्ही सांगितलं की आज सरकारला अजिबात वेळ नाही. पुन्हा तुम्ही 2 महिने दिले. तुम्ही 17 तारखेला म्हटलं की निर्णायक सभा आहे, त्यात तुम्ही सांगितलं की निर्णय घेणार. पुन्हा तुम्ही 27 दिवस दिले आणि आता म्हणतात की मुंबईला गेल्यावर आता वेळ नाही. तुम्ही एकीकडे सरकारला म्हणता वेळ नाही आणि दुसरीकडे सरकारला वेळ देता. हे दोन्ही कसं समंजस करायचं? पहिल्यांदा 1 महिना दिला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं समितीचे पुरावे घेणं गरजेचं. सरकारला आम्ही दिले होते 4 दिवस आणि सरकारनं सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. अहवाल घ्यावा लागणार आहे. नोंदी घेऊन अहवाल बनवावा लागणार आहे आणि आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही. तुम्ही 30 दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही कायदा पारित करण्यासाठी नोंदी सापडण्यासाठी 40 दिवसाचा दिला. तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर हे 40 दिवसाचा दिला. त्यांनी अहवाल सुद्धा तयार केला आणि स्वीकारला सुद्धा सरकारनं. पण आमचं बोली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे. समितीनं मराठवाडा भरच काम केलंय, हिला राज्यभर केलं पाहिजे. मग महाराष्ट्रातला उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची नाराजी घेणं योग्य नाही. राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले नोंदी सापडल्या नाही म्हणून पुन्हा 24 डिसेंबर पर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ दिला. ही तुमचा दुसरा प्रश्न. याचं उत्तर असं आहे 17 हे आता आपण निर्णायक सभा घेतली. निर्णय घ्यायची त्याचं तुमचं असं म्हणणं आहे. निर्णायकच झाली, निर्णयच घेतला. आंदोलन लहान नाहीये. ही दिलेला वेळ तुम्ही जे 27 दिवस 20 दिवस म्हणता ही वेळ नाही. आम्हालाच कमी पडतोय दादा वेळ. कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना चला 25 डिसेंबरला मुंबईला, लोक दणादणाच निघाले असते. पण 2 दिवसात माघारी यायला लागलं असतं. मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले आहेत की ते लाखोच्या संख्येनं लोक एकत्र आले पण आंदोलनं मोडले. का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागते. भावनेच्या आहारी जाऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची, समाजाला फसवायचं, हे माझ्याकडून कदापि होणार नाही. मला माहित होतं आपण जर म्हणलं तर लोक दणादणा बसनी बसतील कशाने बसतील तिथं जातील. पण 2 दिवसात माघारी फिरायला लागेल कारण ती काय जवळ नाहीये. आपल्याला जायचं 50 किलोमीटरहून माघारी यायचंय असा तो विषय नाहीये. तिथं जायचंय जिंकून यायचंय.
यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून मग काय करायला पाहिजे आपण? तर आम्हाला 2 अंग आहेत. आम्ही शेतकरी सुद्धा आहे. इकडं कापसं जवळ आलेत वेचायला, गहू आता पोटऱ्यामध्ये आहेत, ज्वारी पोटऱ्यामध्ये आहेत. यांना एक एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते. आता जर ह्या 10-20 दिवसात कापसही असली तर आमच्या पदरात 70% पीक पडतंय. मग राहिलेले 20-30% सहज राहिलेले लोक करू शकतात. म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला, तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. मग आता समाजाचा तोटा होत नाही. कापसालाही व्यसन होत आहे, गव्हाचे पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं होत आहे. जे पीक असते त्याला देणं होत आहे. इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं. मराठा इकडचे कामं उरकून तिकडं लढायला निघणार आहे. म्हणून आम्हाला वेळ पाहिजे. सरकारला 1 घंटा दिलेला नाही, देणार सुद्धा नाही.